हॅलो हॅलो मंजुळ स्वराने एती कोकिळेच्या मंजुळ स्वराने एती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी तिल तिल करणी बसुग पहाटेच्या मंजुळ प्रहरी तिल तिल करणी मंजुळ प्रहरी तिल बिल करणी
खाली कोंबड्याने बांग दिली. अंधार नाही चालून आकाश मोकळे लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने दराकडे जाग्यात आल्या आणि काही वाजता चंबरल्याने जाग आली. बाजारची सर्व कामे आटोपली होती. पण काय करणार, माझ्या जीवनाची व्यथा पुन्हा कुणाला सांगू. घरी सासू सासरे यायची शांती कटकट, त्यांचा छळ चालवलाय माझा. लगेच झालाय जीव माझा मला. राधे, ए राधे. देवा देवा, कुठे आहेस तू आणि काय चालवलं आहेस तू? राधे, आपण मी इथेच आहे. देवा, नको रे अशी मस्करी करून. तुझ्या बेटीची आदुका लागले मला. ठीक आहे देवा, नदी काठी पाणी भरण्यासाठी आलेस का? तुझी माझी गाठभेट झाली. चल निघते मी, नाहीतर सासू सासरे रागवते माझ्यावर. थांब राधे, आज मी तुला लावतच नाही. नुकर काना अशी मस्करी नको करू. राधे, माझ्यासाठी चंद्र म्हणतो. नुकर काना असं वाटतं नको करू. राधे, म्हण ना माझ्यासाठी. ठीक आहे, मी गाणं म्हणे, पण माझी एक अट आहे. आणि ती कोणती? जर तुम्हाला संधी असतील तरच मी गाणं म्हणते, नाहीतर चालले मी. राधे, देतो ना साथ, म्हण गाणं. होय, सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी वेदांत दत्ताराम बेलकर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अडवितो तू रे या क्षणी, कशी मी रे आडवा येशी घडी प्रीत तुझी आहे कन्हैया रे, प्रीत तुझी आहे रे पार.
पहाटेचे 4 वाजले तिला कुकुलगाव कसा शांत झोपलाय कुणाला कसली कदर नाही. थंडीचं मोसमात बिचाऱ्याने खेळून धरलं असं वाटतं. का म्हणावं नवऱ्यानं सोडत नाही काया नवऱ्यानं सोडत नाही. काय झालं तुला आम्हाला काही करून देत नाही. अगं काय करून देत नाही. काम कर. हा मग झाले ना की थोडं बाकी आहे. हो झालं झालं. आणि ती तारा ती तारा तिचा जन्म बसारा आवडेल तेव्हा ना. जावई मी नाहीये अशी ती का तारा ती नवीनच आहे. बरं मला सांगा आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का. नाही तर आता कुणाला माहित नाही. मग आता आपल्याला मावशीला करून घेतली पाहिजे. मग एकी तू अगं तूच घे की. अगं मावशी ग. कोण ग ओरडते. अगं मावशी मी चंद्रा. कोण. चंद्रा. गब्बस हुंदरा. काय बोलीस मावशी. अगं वेळे हा पोर आहे ना माझ्या बाजूला नुसता च्याव 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 करतोय त्याला मी बोलली ग. हो का तू येतेस ना. तुम्ही निघाला. हो मावशी. हा मग येते बघ. पोरी बोलते लई तू भारी लावते ढुंगणाला कास सारी. पोरी बोलते लई तू भारी लावते ढुंगणाला कास सारी.
भक्ती आली तुमच्यावर कधी नाही एवढ्या जोरात तगड्या उडवायला झालंय तरी काय या म्हाताऱ्याला नाचवतं काय असू दे हा? आता उठ चल उठव उठव तुला घेतलं काय सगळ्यांनी मिळून जोर लावा अगं या ग अशी समोर येऊ नको पडले ना कशा चपाती होऊन जाईल आम्ही बोलिनो अगं एवढ्या गडबडीत बोलायचं कारण तरी काय तू आधी मला सांग तुला यायला उशीर का झाला मला होय हो अगं काय सांगू तुम्हाला पोरीनो काय ते सांग एकदाच रुको जरा सबर करो बरं अगं आमचे हे की नाही कोण अगं हे की नाही काही गेले होते लग्नाला बरं तिकडून त्यांनी 40 ग्लास वाटतं आणला किती 40 ग्लास किती 40 ग्लास त्यातला 20 ग्लास प्यायले बघा बाळ अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की गं ह्याला मावशी पुढे काय झालं अगं पुढे काय होणार गेले ते बाहेरच ना नुसते उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 आई काय हा प्रकार काय हा प्रकार नाही हा 2 नंबरचा प्रकार मावशी पुढे काय केलंस तू पुढे काय करणार 3 वेळा बातून दूध लावून आले त्यांना म्हणाले अहो चहा घ्या लिंबू पिऊन चहा घ्या पण छे उठूनच देईना नुसते उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 मावशी अजून पुढे काय ते केलं असेल ना अगं केलं नाही तर काय काय? अगं घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना एवढ्याच तुझा हात आला आणि उद्या कशी निघून आले बघ असं होय बरं एवढ्या गडबडीत बोलण्याचं कारण तरी काय अगं मावशी आमच्या पोरीपोरींचे विचार मथुरेच्या बाजूला आता ठरलाय बघ मथुरेच्या बाजूला जाण्याचा हो जा की मग तर तुला कशाला बोलवलं आम्ही म्हणजे अगं मावशी आम्हाला कोणालाच रस्त्याची माहिती नाही बघ असं म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही तर अगं हो म्हणून मी यायला हवंय अगं हो बरं ठीक आहे मी येते तुमच्या बरोबर पण मी काय म्हणते काय बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय ते ह्या पोरांना सांगायला नको मावशी मी सांगू असं मुस्काट फोडून टाकेल मी लीक मारणार नाही की एक सांगा काय घेतलंय ते मावशी मी सांगू हा मावशी मी सांगू हा मावशी काय त्याच्या मांडीवर जाऊन मुस्काटशील नाही काय तुमचे 2 लाख पडतील बोल लवकर. अगं मावशी मी काय घेतली टॅक्सी हा अगं मावशी मी काय घेतली टॅक्सी हा अगं मावशी म्हणशील ठोकशील नाही काय बोल एकदाच लवकर अगं मावशी मी काय घेतली टॅक्सी घातली मी मॅक्सी दिसे एकदम सेक्सी हा वाली की समजल व्यक्तीचे पूर्ण चॅनलच दिसते आणि तुझ्या साडीचं नाव काय ग अगं मावशी माझ्या साडीचं नाव की नाही जाता जाता केला इशारा अगं बाई 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 तुझ्या इशाऱ्यावर ही पोरं तर येतीलच पण मागं बसलेली म्हातारी पण येतील बघ हा आता कोण येतंय मावशी 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 काय ग काय ग काय ग बोल एकदाच लवकर अगं मावशी मी काय येतं म्हणून चालवा कोणाचा हलवा मोठ्या लोकांचा ग मोठ्या लोकांचा होय का गरिबांचा चालत नाही अगं मावशी गरीब पैसे नसतात तर वेळीच आहे श्रीमंताकडे भरपूर पैसे असतात पण ते मुळीच खर्च करत नाही कंजूस असतात ना हा गरिबांकडे चाराने का होईना लगेच हलवून मोकळे होतात मावशी अगं हलवा देऊन ग बरं मी काय म्हणते तुझं नाव काय ग अगं मावशी माझं साक्षी उडतात पक्षी अगं तुला बघून पक्षीच काय हा मांग्या पण उडत
घरी गेली ना की सांग. ए मावशे आत्ता सांग. आता सांगू का? हे 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 काय लांबड? ए मावशे हे काय करतेस? अगं मावशी मी घेतले 2 गोळे. 2 गोळे? काय लढायला चालीस की काय? अगं मावशी लोण्याचे ग. लोण्याचे होय. आणि त्या साडीचं नाव काय ग? तो कुठाय? कोण ग? तो 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 चष्मेवाला. चष्मेवाला? तो नवरा पाहिजे मला. काय म्हणालीस? अगं मावशी या साडीचं नाव ग. तुझ्या साडीचं नाव होय. मला वाटतं या चष्मेवाल्याचा नंबर लागला. हा हो बाकी नवीन दिसतंय. काय आहे मावशी? हा तुझं नाव काय ग? माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचं काय खुळकुळा? हे मावशी काय ते काय? अगं तुझं नाव मंजुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचं नाव खुळकुळा असेल. तर हो मागे बघतेस काय? कोणाकडे आठवण बघतेस? जाऊ दे राहू दे काय तुला सांग माझ्याकडे बघते. जाऊ दे. हा नवीनच आहे घरी जल्दी. घरी नाही जाऊ दे तुला. काय जाऊ दे असू दे. तर मी काय म्हणते आपल्याला उशीर होतोय. निघायचं का आपण? हो चला तर. का मावशी? अगं डायरेक्ट कासऱ्याला कुठं हात घालतेस? जरा थांबायला सांग. बोल एकदाच लवकर. का मावशी आता पोटपर्यंत इथून घेतलास आणि तुझा काय ग? अगं माझ्या म्हातारीचं काय? कशात काय आणि फाटक्यात पाय होय की नाही? सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे. हो बरं ऐका तर, माझ्या नवऱ्याने की नाही 40 ग्लास मटका आणला होता. बरं त्याचा 20 ग्लास शिल्लक राहिलाय. तोच घेतलाय बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको 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 ते गुरगुर नको ते पुरपुर. येण्या नारळाची पिशवी चल लवकर. चल ग मावशी. हॅलो गणेश बेनकर. गणेश बेनकर यांच्याकडून खास मावशीने नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे वाडीचे अध्यक्ष राजाराम तांबट यांच्याकडून 100 रुपये. तन्मय बेनकर यांच्याकडून 100 रुपये. या सर्वांचे नवविकास दमन मंडळ आबिडगाव दत्तवाडी आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणेश बेनकर आत्ताच आली होती इथून कुठून तरी. कुठे आहे? हे होय अगदी टेकून बसलाय. ऐका हा गणेशराव ऐका नाव घेते. स्टीलच्या बशीत फणसाचे गरे. स्टीलच्या बशीत फणसाचे गरे. गणेशराव दिसतात बरे पण या मावशीला फिरायला मिळतील तेव्हा खरे. मग कधीची तारीख काढताय? उद्या येते हा. रवी तो पूर्व दिशेला
आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी सुदामा, अरे सुदामा, देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. देवा, मला एकाही काही बोलण्याचं कारण तरी काय? सुदामा, ती मोठी कामगिरी संपवणार आहे. देवा, कोणती कामगिरी? सुदामा, सुहासस्पदाची आठवणीचं म्या थाटमाट करून तुमच्या घाटकडे दे. त्यांच्याकडून आशीर्वाद काम बी संपते. देवा, पण हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम मारून कायदा तुझा. देवा, आपण पुंजावणी जावे. मी पाहतो त्या गावांचा चमत्कार. हॅलो हॅलो संकेत धन्यवाद. देवानी तर आपल्या मोठी कामगिरी सोपवली आहे. 16,308 कुंभिकांचा मेळा थाटमाट करून यमुनेला घाट चढून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता अडकावून त्यांच्याकडून हशीलदान घ्यायचे. पण गवळणी आहे 16,000 आणि मी एकटा. हे कसं काय शक्य आहे? माझ्या गडचा पेंजाही त्याला बोलावून घेतो. बघूया जवळ आहे का. पेंजा, अरे पेंजा, अरे आहेस तरी कुठे? अरे इकडे लवकर इकडे. अरे तिला पण घेऊन ये.
कसं काय सांगू रे तुला हे सारे रे देवनातून झालं वेदारे जेव्हा वेदा तुझी हो तुझ्या बायकोला सगळं राणी जाऊ सगळं बनवायचं
खाली आहे तुझा पाय मग पोरच मोठा आहे. इकडे आले काय याला पाय घेऊन जाओ हा? हा. होय होय बरोबर आल्यावर पार मिळेल. काय पण काय सांगायचं काय? हा. अरे काय तो राग विसरत आहे होता तेवढंच ना त्या कोपऱ्याला पांढरी काय दिसली. हा. तिला घेऊन आलास तेव्हा तुझा मला आवाज आला तिला सुद्धा मग घेतली आणि इथपर्यंत आलो. बरा गेलास आई याला 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 कसं काय येण्यासारखा याला तरी पण तसाच अरे काय झालं तुला माहितीये का इथं कशासाठी बोलवलाय मला हा. कधी अरे तर देव आला होता देव इथं देव आला होता काय घेऊ काय देव काय घेऊ तुला अरे देव 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 म्हणजे काय नुसता देव 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 करत असतो. अरे श्रीकृष्ण भगवान इथं आले आता मान दिली की तर भगवान आले होते मग म्हणतात दिली की तर आई लक्ष दे म्हणतात दिली की तर भगवान श्रीकृष्ण भगवान आले होते इथं काय केली त्याने त्याने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली आहे अरे कसली ती कसली कसली करतो काय 16 सहस्त्र 308 गोपिकांचा तुमच्या मेळा हाताला मला असला नव्हे मग 308 गोपिकांचा मेळा याला थाटमाट करून याला गंगेचा घाट चढून चालला. मथुरेच्या बाजारी चालले आहे चालला अरे चालला मथुरेच्या बाजारी चालले आहे हा चालला त्यांचा आपल्याला रस्ता अडकायचा आहे होय त्यांच्याकडे हशिलदान घ्यायचा आहे हा तर देवाने सांगितलंय हा हा तेव्हा हा आपल्याला सांगितलंय काय सांगितलंय? हा. अरे बाप रे तुझ्या जमणार नाही माझ्या म्हणून तुला एवढा बोलवलाय मोठा तो माणूस अरे गौरव किती आहे 16 सहस्त्र बोलूया तर मी काढते एक काय जमल हा तुला त्याच्यासाठीच मला बोलावलाय म्हणून बोलवायचं मग. सुधामा हा. तू काय काळजी नको त्या घरात सर्वांना मी आणून टाकीन अडवशील ना सगळं बंद करीन त्याच्यासाठी तुला अरे बोलावलाय वा, तू काय काळजी करू नको पण हे बघ जायचं कसं जायचं कसं तर तुला माहिती मी तुला काय सांगीन वाटतं? तसं बरं बाबा तू मी सांगशील सांगितलं तसं. तसं व्हायला पाहिजे हा, तू म्हणशील तसं तर याला बनवलंय मी सांगीन तसं व्हायला पाहिजे सांगशील तसं. हा, तू एक काम कर हा, काय करू? अच्छा कर तू फुलव मी पुढं धावत जायचं धावत आवाज मी पुढं आहे फुलव हा, मी पुढं आहे मी तुझ्या मुलाला आहे असं काय करतो अरे, पुढे आणि म्हणे एकूण एकच तू ये का मग याला असं काय वेड्यासारखं करतो तुला जमत नाही मला बा असं तू एक काम कर हा. तू मागणीच आहे चालेल. तू मागणी आहे मी मागणी आहे. तुझ्या पाटणी आहे तरी पण कसं कटच आहे. मग अरे मग कच्चा हे बेल्या आता आमच्या रानात वेळ काढू नकोस आमच्या रानात आहे तुमच्या मनात असं आहे काय तो तुला वाटा माहिती आहे बघ बरोबर आहे आता तू समजलं मला हा. हा मोठं जंगल आहे हा. हा मोठं रान आहे या रानात ना मोठ्या वाटा आहेत आणि त्या वाट्यामुळे खड्डा आहेत आणि आता धावत जायचंय धावत जायचंय आणि धावत 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 जाताना जर तू त्या मागच्या खड्ड्यात पडलास की मी मागे बघणार नाही काय बघू नको पुढे चालत राहा तर जायला बघतो मी या माझ्या मागून चल लवकर ये
हॅलो संकेत बेनकर. संकेतराव ऐका आहेत कुठे हेच काय ऐका हा. स्टीलच्या पातेलीत मटणाचा रस्सा. स्टीलच्या पातेलीत मटणाचा रस्सा. ओ या गणेशरावने आधीच्या मावशीच्या घरात मंगळसूत्र टाकले, आता बोंबलत बसा. ला 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 ला
लोक सांगायचं त्यांना जाऊन विचार तुम्ही आल्यात कुठून बापरे आणि जाणार कुठे अगं बापरे हा. एवढा मोठा गडीचा तंडरा आणि मी विचार एकट्यात तू एकट्याच तुला भेटायला चाललाय आणि तुला काय विचारायचंय तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे हा कशासाठी तेच त्यांना विचार आता आपलं धैर्य ठेवायचं का हा. आहे ते धैर्य आपला घरी तर आपल्याला क्षण ठेवायचा आहे काय जातो विचारते? बरोबर विचारतो जातात एकदम कडक मध्ये एवढी बावळपुलात भारी आहेत अशा देखणी आहेत आणि चिकणी आहेत जातो कडक मध्ये आणि त्याला विचारतो तुम्ही आलात बरोबर आहे? बरोबर आहे तुम्ही आलात तुम्ही आलात तू ए मेंढ्या, काहीतरीच काय म्हणतोय अरे कोठून हा. आणि जाणार जाणार मुतून हे काय म्हणतोय अरे तुला आठवण जातील त्या. अरे आमच्या लहान मेंढ्या, मस्करी करू नका त्यांची. अजिबात नाही करणार चाललो मी जरा पटकन. हा. हॅलो चल. What are you doing? What are you doing? What are you doing? Wonderful. What are you doing? Vai, Mose! What are you doing? What are you doing? Hey, रस्त्याच्या पलीकडे जाईल. हे पाणी नसेल. हे दगडांपुसी. तू क्या पागल है क्या? तू क्या पागल है क्या? ए बाबा, काय बोलली तुला? का म्हणे? अरे पांढरा म्हणली. देवा शपथ मी पागल आहे. देवा शपथ मी पागल आहे. ये पादरा क्या होता है? अरे देवाची हवा, देवाची हवा, देवाची हवा. यस यस, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा. येस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा. वाशेचा ये मंदिर वेळ दिसा चला पण. ग मावशी. काय झालं? थांबले का बघ. वेड्या म्हटलं तुला गेल्या त्या. अरे मग काय थांबले? काय येण्यासारखं करतोय? मी हवा आहे. अरे वेड्या म्हटल्याने गेल्या त्या. मग थांब. वेड्या त्याला तर प्याला देतो मी. वेडा देतो. प्याला देतो बरोबर. बघ काहीतरी करू नकोस. काय नाही मला दुसरी आयडिया आहे परत. दुसरी आयडिया परत. आणि बरोबर त्याला थांबवतो. बघ करशील ना. हो करणारच. बघ. होय होय. हा, चला पण चल. चाललो बघ.
सगळं काय जाणतो आज या मोठं काम संपवणार आहे ते म्हणजे आज या गवळीनं मथुरेच्या बाजूने धाव द्यायचं नाही, त्यांचा सुद्धा घ्यायचंय, त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे, आपलं राठा घालून आपलं नाटक ठेवायचंय, हे पण राठात घेऊन जायचं नाही. समजला? ही कामगिरी तुला सांभाळणार आहे. जर नाही केली तर तुला उपाशी मारीन, तळपाला ठेवीन. समजलं ना? बस बस या जंगलाच्या वाट्यावरती आणि बरोबर बरोबर इकडं वाट आहे. बरं बस इथं बसला. पोपटपंचे हे नमा, पोपटपंचे हे नमा, पोपटपंचे हे नमा. तू भवी सांगतोस, तू ज्योती सांगतोस, तू सगळं काय सांगतोस. आज या गोळींचा रस्ता बंद करायचंय, बरोबर भविष्यात सांगायचंय. समजलं ना? त्याला हलवायचं बरोबर. पोपटपंचे हे नमा, पोपटपंची नमा. हा सगळे पाहिजेत का? ज्योती सांगतो. कशी दिसताय? सगळं मावशी. आपण याच्याकडे ज्योती जाऊन घेऊया का? हो पाहूया. पहिलं मी पाहते. तुला नेहमीच काय असू असतं? दे का? हा, जा. पोपटपंची ना बरोबर हाय, बरोबर हाय. हो, ज्योतिषी. पाहताय ना? पाहताय? पाहताय ना? हो, मी सगळं पाहतो. हो, ज्योतिष पाहताय. हो ज्योती पाहतो. ज्योती बघतो पण आणि ज्योतीची पाहतो पण. असं आहे, होय. पोपट पंचनामा आलं, गिराक आलं, पहिलंच गिराक आलंय. आलं तुला तिचं सगळं भविष्य बघायचंय. बरं ठीक आहे, बघतो बघतो बघ. एकदम चिकना मारायचं आणि बघ. हाय जवळ आले, जवळ आले, जवळ आले, जवळ आले. तुमच्या हाताच्या रेषा बघू दे, जमल्या तर ठीक, नाही तर सोडून द्या. जमलं तर काय तर बघ. हा कुठला या हाताच्या रेषा सोडून ह्याच्या रेषावर बरोबर. जमल्या 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 मधला मोतीबिंदू कुठला आहे का? मध्यबिंदू. हा मोतीबिंदू का मध्यबिंदू आहे? हा बघतो रेषा जमताय का? जमतात काय? जमतात काय बघतो. का पाहिलं पाहिजे? अरे कसं बघतो पोपट थांब, अजिबात पूर्ण कोणाचं काम करायचंय. ते तो फरफडी तुला रेषा जमल्या जमल्या जमल्या. पोपट जमल्या जमल्या रेषा जमल्या. माझं नाव मावशी. मावशी? हे पोपट ही मावशी? तू माझी हौशी नाही, काहीतरी नाही, असं नाही. हे बघ पोपट ही आपली हौशी. मावशी मावशी. हा नाही नाही नाही, पोपट नाही म्हणते मावशी. नाही नाही, तुझं नाव मावशी नाही. सांग सांग पोपट, सांग लवकर सांग सांग. हा तुझं नाव मैना. तुला कसं माहित? मला माहिती नाही. माझा पोपट बोलते. पोपट बोलतोय, होय. मी माझ्या मनाचं काही सांगणार नाही. जसं पोपट बोलणार आहे तसं मी बोलणार आहे. समजलं ना? तुझं मैना बरोबर ना? पोपट बरोबर. अगं मैना, अगं मैना, अगं मैना, अगं मैना. तुझी हौस पूर्वी ना, तुझी हौस पूर्वी ना, तुला जंगलात फिरायला शिकवीन. माझा पोपट बोलतोय. पोपट बोलतोय, होय. मी माझ्या मनाला काय बोलणार नाही. जसा पोपट बोलतोय तसं मी बोलणार आहे. पोपट म्हणजे बरोबर आहे. बरोबर बरोबर. अरे जरूर बरोबर बरोबर आहे. हो, माझं पण सांगायचं. असं पूर्ण बोल. हा पोपट पोपट बरोबर समजलं. तिथं मी सगळं बघायचंय. भविष्य. बरं ठीक आहे, बघतो तुझं सगळं बघतो, भविष्य बघतो. पोपट पंचे नमः. ए तुझं मागव. आया चिपकून का बसले? मागव. पोपट उठेल. जर पोपट उठला तर माझं काम होणार नाही. बरोबर ना? आता त्या पोपटला घालतो आणि तुला पुढे बोलवतो. पोपटचे हे नमा, पोपटचे हे नमा. बरं ये पुढे जा. आता पुढे आलीस तुझ्या हाताच्या रेषा बघू दे. तर मध्यबिंदू मस्त आहे. लहान बाळा कसा आहे मध्यबिंदू आहे. हा जमतात
तुझं नाव चिमणी होय. बरोबर 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 बरोबर. अगं चिमणी उडाली भुरभुर. त्याची चिमणी उडाली भुरभुर. माझा पोपट पिसाटला. तुला बोलाय मला पोपट बोलतोय. तिला घे. बरोबर आयडिया केलीस. बरोबर आयडिया केली. बरोबर आयडिया केली. बरोबर आयडिया जाऊन द्यायचं नाही. हो ज्योतिषी बाजाराला जायचंय. बाजारात आहे. होय बरोबर 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 पोपट यांना बाजारात जायचंय. बाजारी जायचंय जायचंय. नाही 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 बरोबर नाही नाही. क्लॅक 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 क्लॅक. म्हणजे काय? तुम्हाला बाजारी जाता येणार नाही. अहो, पण काय 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 सांग सांग सांग. त्या वाटेमध्ये वाघ भूते नुसती आळवी झोपले. त्यावर काय उपाय असेल ना? तुम्हाला पुढे जाऊनच येणार नाही. पण त्यावर काय उपाय असेल ना? उपाय आहे ना. काढला तर उपाय विचारलं पोपट ना. पोपट सांग उपाय 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 सांग सांग सांग. हा पोपट म्हणतो मला बरोबर घ्या. तुमच्या बरोबर घेऊन जा पोपटाला. चालेल. हा मग तुमचा बंदोबस्त बरोबर. चल उठ उठ उठ. ए पोपट उठ 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 पोपट उठत नाही. झोपला काय? हा पोपट थांब थांब. पोपट काय बोलतो माहिती काय? पोपट म्हणतो मी पण पाहिजे सोबत. चालेल. हा? चालेल. हो ठीक आहे. सोबत येतील हे. हो चला लवकर. चला मग चला. हो, चला. बरोबर आयडिया केलीस. पोपट जाऊया. बरोबर खायला खाऊया. चांगलं जाळ होऊया. आणि बरोबर सुद्धा मला सांगूया. मी काय म्हणते हा. त्याला पिंजऱ्यामध्ये टाका. पिंजऱ्यामध्ये ना? हो पिंजऱ्यामध्ये टाका. हा टाकतो पिंजऱ्यामध्ये टाकतो. पण हे बघ जर अर्धवट जाऊन जर माझं काम नाही केलं तर पिंजऱ्याची परत पोपट बाहेर काढेल. जर पिंजऱ्याची परत पोपट बाहेर आला तर तुला भारी पडेल. नको नको त्याला पिंजऱ्यातच टाका. चल जा पिंजऱ्यात. चल जा पिंजरा उशिरा करू नको. चल आपण इथं चल. तुला भूक लागली ओरड. काय अगं मावशी याचा पिंजरा बघितला का? अगं वेणी कुठची तू पिंजरा नाहीये. ढोली आहे ढोली. हा ती ढोली आहे. ढोली नाही. हा ढोल आहे ढोल. हा बघ मोठा ढोल आहे. अगं मावशी तो पिंजराच आहे. मस्त आहे, होय. आता जाय बघ पिंजऱ्यात. हा बघ. हा बघ ती आला बघ. हो अहो चावीन तो. चावल कसा? का? आपले दुसरे भाव आहे. खायला दिलत काय? त्याला खायला पण दिलत काय? त्याला खायला? हो त्याला खायला? त्याला खायला काय दिलं का? काय दिलंय? काय? का पेरू खातोय? पेरू खातोय होय. त्याला चालू का मावशी होतोय. संपलं तर देणार ना? हो देणार देणार. हो चालेल लवकर. चला चला चला. चालू. ए, चला. झोपलायस का मधी? ए बेंजा! झोपलायस का मधी ना? रडतोयस तरी का? सुदामा, ए गौरीने मला मारली. मारली? अरे तू काहीतरी केलं असशील. मला सोडली. सोडली? मला कुदवली. अरे तू काहीतरी नक्कीच टिंगल गेली असशील. माझं रकात काढली. रकत पण काढली. अरे सुदामा, माझं पोवा पाडली.
दमा हा. माझं कोणाचं नाही गाव नाही होणार नाही आता समजलं तुला नाही म्हणायला तर तू असं का करतोयस असं का करतोयस असं का करतोयस करतोयस का या रानात मी आलोय हा या रानात सगळं या अंगाला सगळं पूर्ण लागले सगळ्या अंगाला पुढे लागलंय सगळ्या अंगाला लागले मग जरा डोंग झालाय मग आता काय जरा खांदवला काय ए मी असं काय करत नाही चल. तू माझा भाव आहे ना अरे भाव असला म्हणून काय झाला लय डोंग झाला हे असलं मी करत नाही बाबा चाल सगळ्या अंगाचा डोंग झालाय जरा खांदवला जरा खांदवला अरे पेंड्या, बघ एकदाचा एकदा खांदव मी परत जाणार कुठे कुठे आणू असं जरा खाली येतोय काम करते सी बस बस काय बस काय अजून खाली बस झालं काय अजून खाली अरे बस झालं काय अजून खाली अरे पेंड्या अजून खाली अरे पेंड्या अरे गाव संपला आता डोंगर लागले अरे गाव संपला मग आता काय अरे डोंगर लागले डोंगर लागलाय होय मग डोंगर खांदव अरे बाबा मी नाही त्या डोंगरात खांदवणार काय झालं? मला भीती वाटते बाबा का? अरे ते डोंगरात वाघ आहे त्या वाघाने डरकाळी फोडला ना इथं कोणच उभा राहणार नाही अगं, या डोंगराच्या मागाला असतो डोंगराला वाघाला घाबरतोस तू? मग सगळेच घाबरतात वाघाला. त्या वाघाला मी बंदोबस्त करू शकतो पण ते ते काय जमणार हे बघ हा. हे काम माझ्या डोंगरात नाही चालू नाही होणार ना नाही नाही मग माझ्या पाठीने चल तर पाठवून हॅलो पेंद्याकडे लक्ष दे सृष्टी हुंबरे धन्यवाद सोहम हुंबरे सोहम अंगणात होती तुळस त्या तुळशीला पाणी घालून ते वाकून अंगणात होती तुळस त्या तुळशीला पाणी घालून ते वाकून सोहमरावांचं नाव घेते इथे बसलेल्या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचा मान राखून वेदांत बेनकर वेदांत ऐका वेदांतराव श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस ओ वेदांतराव जरा पडद्याच्या मागे या तुम्हाला देते एक स्पेशल किस तुला जमणार आहे काय काय जमणार आहे? माझ्या पाठीमध्ये चल लवकर माझ्या पाठी आहे हे द्या. काय करतोय माझ्या बाग इथेच उभा राहा तू इथेच उभा राहा हलू नकोस हे मावशी उभीरा ही बार राहिली तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरेला मथुरेला जा तुझ्या विक्रीला हो आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही पण का तुला काय झालंय काय झालंय अरे सकाळपासून हिरा मी पटवताय काय वस्तू पटवतोय उजाडल्यापासून हिरा मी पटवतोय हा? आणि आता तू दमा हा मोठा डंपूर आहे हे मावशे डंपर सकाळपासून तुला दिसला मला नाही मागच्या बाजूला दिसलं ना हा डंपूर होता आणि उभा राहा नक्की हे मावशे आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही पण का हा रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ दुसरा रस्ता देखील बंद आहे तू झडच चांगलं आहे तुझाच चांगलं आहे पण आमच्यावर रस्ता अडकवताय मग तुम्ही आहात तरी कोण आम्हाला ओळखच नाही हे मीरा, सांग तिला आपण कोणते मी कोण तू कोण मी कोण तू कोण मला ओळखत नाही बाबा. नाही मी कोण अरे कोण मी कोण तू कोण मी के पांडा मी के पांडा एक पांढरा हातात आहे दांडा आणि हा खातो काजूची गोळा
बाबा तसं नाही. मग? आमचा रस्ता अडकवता हा. तर तुमच्याकडे काही कायदा आहे का? कायदा? हो. हा, असं पण कायदा. तुला कायदा पण देतो सगळा. सांगा मग. कायदा पण सांगतो. ते काय सांगाल की ओळख सांग तिला. सांगतो, ओळख पण सांगतो आणि कायदा पण सांगतो. राधी सांगतो आहे ऐकून तू हे द्या सुद्धा बहुधा वाटेवर आपण जरा विश्रांती घेऊया. ऐकलत का? ऐकलं, होय. म्हणजे चालून चालून थकलो आहे मी, म्हणून आम्ही बसलोय. कशा का होईना बसलायत ना. होय ना. हे बेंद्या बघ जा बसलायत का. अरे एवढं बसणार नाही, बसणारच. जा बघून ये लवकर. एकदम बघून येतो बसतात काय. जा लवकर बघून ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बसलेत ना. थांबा, एक दिवशी एवढे बसते. बसलेत ना. हा. चल लवकर आम्हाला जेवण सांगायचंय. जेवण सांगूया.
देवाच्या जणी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. सुदामा, मी सांगितले कामा शेवट. देवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गावांनी यमुना काठी उभे आहेत. आता तुम्हीच त्यांचा समाचार घ्यावा. सुदामा, तू म्हणजे निघून जा. आता मी देवांचे नमस्कार. देवा, येतो मी. शिवरा, ही पार आहे मी. मा कोणती हे राजे मूर्ती तर गोजीवाणी दिसते. त्यांना पण ती ओळख पाहू. आपण कोण? मा श्रीदेव अवश्य म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. व राधे कशी असतात. पाय पद्म, बेंबीरा, मस्तिकुत्रा आणि कटू हात देऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात. हे राधे सुद्धा बंद बरोबर आहे. मी सर्वकाळ मुकला ठेवलोय. मग सांगा तर आपली जन्मकुणा. सार्थक गणेश बेनकर यांच्याकडून खास धन्यवाद धन्यवाद. सार्थक बेनकर सार्थक. ऐका सार्थकराव, बरं ऐका हा. घेते राग मानायचा नाही. कळलं? इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. सार्थकराव पुढे दिसत नाही. पिऊन पडले की काय? हॅलो. या मंडळाचे अध्यक्ष राजारामजी तांबट यांच्याकडून त्यांचं असं म्हणणं आहे, आता जो कार्यक्रम चालला आहे त्यापेक्षाही कार्यक्रम रंगतदार झाला पाहिजे. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपये वार्षिक आहे. नवविकास मंडळ त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तर हे अगं पोरीनो, हे खरोखर देव आहे. ह्याला आपण शरण गेले पाहिजे. विडवणी करते मी आज आम्हा नको छेडू तू आज विडवणी करते मी आज आम्हा नको छेडू तू आज शरण तुला